तर नमस्कार विद्यार्थी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत होली निमित्ताने बॅनर डिझाइन. तर बॅनर बेसिकली पी-एच-डी आणि पी-एल-पीमध्ये असणार आहे. तर पी-एच-डी कशी चेंजेस करायचे, काय तुम्हाला रिपेअर करावं लागेल, कसं तुम्हाला चेंजेस करायचे असेल, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावीच लागणार आहे. आणि पी-एल-पी देखील तुम्हाला पूर्ण पाहावी लागणार आहे. आणि त्याच्याचमध्ये तुम्हाला झिप फाईलचा पासवर्ड मिळणार आहे. तर सो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड लागणारच आहे. सो व्हिडिओ पूर्ण तुम्हाला पाहावीच लागणार आहे. आणि मेन म्हणजेच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याचा बेनिफिट्स पण आहेत भरपूर, तर ते तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. आपण बघणार आहोत पी-एच-डी फाईल आणि फोटोशॉप ओपन केल्यानंतर तुमच्या इथे असे समोर इंटरफेस होईल ओपन. तुम्हाला सिंपली पी-एच-डी फाईल इथे ड्रॉप अँड ड्रॅग करायचे. मग तुम्हाला ओपन करून पी-एच-डी फाईल असं तुम्हाला इथे नावं दिसतील, नेम अँड पिक अँड टी-एक्स-टी अँड बी-जी. ओके. आता फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा क्लायंट असेल किंवा तुम्ही असेल स्वतः, तर तुम्हाला इथे फर्स्ट तुमचा इमेज चेंज करून घ्यायचे. या ठिकाणी मी माझे माय इमेज दिलेले आहे. मी स्मार्ट ऑब्जेक्ट नाही ठेवलं. तुम्ही डायरेक्ट तुमचा इमेज जो असेल तो इथे प्लेस करून घ्या. या ठिकाणी प्लेस करून घ्या. हे तुम्हाला दिसत असेल इथे या लाईनच्या वरती पेस्ट झालं पाहिजे. खाली वगैरे सिलेक्ट करू नका करू. इथे तुम्हाला पेस्ट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे नावामध्ये चेंज करण्यासाठी खूप इझी मेथड आहे. ओके. इथे तुम्हाला डबल क्लिक केलं, ह्या आयकॉनवर तुम्ही डबल क्लिक केलं तरी होईल आणि इथे सुद्धा डबल क्लिक केलं तरी काम होऊन जाईल. ओके. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे टाईप करू शकता. मी माझं नाव टाईप केलेलं, Ctrl-Z करून परत बॅक जातो. ओके. तुम्हाला इथे जे हवे असेल ते इथे तुम्ही टाईप करू शकता. आणि जर काही तुम्हाला इथे चेंजेस करायचे असतील, म्हणजेच होली वगैरे टेक्स्ट हा चेंज करायचा असेल तर याच्यावर सुद्धा तुम्ही डबल क्लिक करून चेंज करू शकता. पण शक्यतो त्याच्यावर क्लिक करायचा काही तुम्ही प्रयत्नच करू नका. मी पूर्ण तुम्हाला रेडी दिलेला आहे. आणि सेम आपलं सेकंड सुद्धा असणार आहे. आपण सेकंड पण तुम्हाला दाखवणार इथे कसं ओपन करायचं आता. ओके. आता मी कसं ओपन केलं ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला इथे म्हणजे आता जो धुलिवंदनचा आहे तो मी कसं ॲड केलं ते दाखवतो. यावर फक्त असं तुम्हाला ड्रॉप अँड ड्रॅग करायचे, तर कॉपी येईल आणि कॉपी आल्यानंतर तुम्हाला इथे असं सिंपली दिसून जाईल. सो फर्स्ट तुम्हाला आता तुमचं इमेज आणि हे सगळं चेंज करायचे. हे तुम्हाला टेक्स्चर वगैरे मी कसं तयार केलं याच्यावर सुद्धा डेडिकेटेड एक व्हिडिओ असणार आहे. सो आता आपण नंतर पी-एल-पी पाहूया. ओके. आता आपण पी-एल-पी कशी केली तयार ते मी तुम्हाला दाखवतो. मोबाईलमध्ये पी-एल-पी ओपन करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट स्टेप असणार आहे माय प्रोजेक्टवर क्लिक करायचे. तुम्हाला माय प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला .plt म्हणून दिसते. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे .pltवर. .pltवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईल डेस्टिनेशन म्हणजे आता डाउनलोडमध्ये तुम्ही डाउनलोड केली असेल ते तुम्हाला इथे मिळून जाईल. मग की तुम्ही इथून ॲड करून घ्या. ओके. ॲड केल्यानंतर मग तुम्हाला इथे समजेल. आता मी ॲड केलेलं आहे दोन्ही धुलिवंदन 2025. ओके. काही लोकांचं असं समज आहे की पी-एच-डी पी-एल-पी सेमच आहे. असं नाही आहे मित्रांनो. तर पी-एच-डी वेगळी आणि पी-एल-पी वेगळी आहे. ही वेगळे ह्याच्यामध्ये ओपन होते. ओके. सो आपण आता डायरेक्ट पी-एल-पी ओपन केलेली आहे आणि तुम्हाला इथे सेम प्रोसेस आहे, फक्त डबल क्लिक करायचं आहे आणि नाव वगैरे चेंज करून घ्यायचे. नाव वगैरे चेंज केल्यानंतर तुमचा इथे लोगो वगैरे तुम्हाला टाकते. पण याच्यामध्ये तुम्हाला एक इश्यू आहे, ते म्हणजेच तुम्ही इथे हे जे पी-एन-जी आहे म्हणजे धुलिवंदन टेक्स्ट वगैरे हे तुम्ही चेंज नाही करू शकत. फक्त तुम्ही सिंपली इथे डिलीट वगैरे करू शकता. तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील आणि टेक्स्ट ॲड करू शकता जर तुम्हाला ॲड करायचे असेल तर. ओके. आणि सेम प्रोसेस तुम्हाला दुसऱ्या होलीमध्ये सुद्धा आहे. इथे पण तुम्ही काही चेंजेस नाही करू शकत. फक्त तुमचं नाव वगैरे चेंज करू शकता आणि इमेज. आता इमेज पण लॉक असेल तर अनलॉक करून त्याला फक्त रिप्लेस करायचे. ओके. तुमचा जो इमेज असेल त्याला इथे रिसिलेक्टवर क्लिक करून रिसिलेक्ट करून घ्या. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येते. धन्यवाद.